नमस्कार. भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे तांदळाची खीर. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी काहीतरी गोड बनवतात. त्यात देवीचा प्रसाद म्हणून देवीच्या आवडीचा हा प्रसाद तांदळाची खीर आज आपण बनवणार आहे. तर करायला खूप सोपं आहे. ही खीर बनवताना कुठलाही तांदूळ चालतो, जसे की बासमती, साधा तांदूळ तरी पण चालेल. तर चला मग सुरुवात करूया. एका वाटीमध्ये एक अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्याला स्वच्छ धुवून एक अर्ध्या तासासाठी भिजवलं तरी चालेल. आता हे अर्धा तासानंतर आपण करायला घेऊ. तर हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर याला पाणी घालून बारीक अशी पेस्ट करून घ्यायचं. आता इथे पेस्ट तयार आहे. एका वाटीमध्ये ही पेस्ट काढून घ्यायची. गॅसवरती दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर दूध थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपण यामध्ये पेस्ट टाकून घेणार आहे. तर मगाशी बनवून घेतलेली पेस्ट यामध्ये टाकून घ्यायचं. आपण आता मीडियम फ्लेमवरती ही खीर शिजवून घेणार आहे. खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची. आता त्यानंतर यामध्ये साखर घालून घ्यायची. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकताय. तर साखर घातल्यानंतर ड्रायफ्रूट्सला थोडंसं तुपामध्ये परतलं होतं ते टाकून घेत आहे. आता यामध्ये वेलची पावडर टाकून घेतलेली आहे. त्याला मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा. खीर तयार झालेली आहे. तर आपली इथे खीर तयार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. तर मार्गशीर्ष गुरुवारमध्ये नक्की ही खीर बनवून बघा. एकदम सोपी आहे करायला. देवीचा प्रसाद नैवेद्यासाठी ही खीर बनवू शकताय. आजची ही खीर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती हिवाळा स्पेशल म्हणून भरपूर साऱ्या रेसिपी अपलोड झालेल्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकताय. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.